मग प्रीती कॅपकटमध्ये फोटो ॲड केल्यानंतर आला असा भाग डिलीट करायचा. त्यानंतर बॅक यायचं आणि रिसेट ऑप्शन सिलेक्ट करून 9:16 हा रेशो घ्यायचा. त्यानंतर इमेजला क्लिक करून इमेज अशी प्रॉपरली इथं सेट करून द्यायची. त्यानंतर बॅक यायचं आणि ओव्हरलेमध्ये जाऊन बिटमार्कचा व्हिडिओ तो ॲड करून घ्यायचा. त्यानंतर इथं स्क्रोल करून एक्स्ट्रॅक्ट ऑडिओ करून घ्यायचा. त्यानंतर बॅक यायचं आणि फोटोची लेंथ ही सॉंगच्या शेवटपर्यंत अशी इथं ओढून न्यायची. त्यानंतर बीट 1 बीट 2 तिथं स्प्लिट मारायचं. एकदा आपण स्प्लिट मारून घेतो त्यानंतर व्हिडिओ हा कंटिन्यू करू. अशा स्प्लिट मारल्यानंतर स्टार्टिंगला यायचं आणि बीट मारचा व्हिडिओ तो डिलीट करायचा. त्यानंतर बॅक यायचं आणि ओव्हरलेमध्ये जाऊन 2 PNG त्या आहे त्या ॲड करून घ्यायच्या. PNG अशी इथं सेट करायची ही इथं. त्यानंतर याची लेंथ ही 3 नंबरची इमेजपर्यंत ठेवायची आणि तिथं एक इमेज ॲड करून घ्यायची. परत ही PNG ॲड करून घ्यायची अशी इथं ॲड करून घ्यायची. त्यानंतर याची पण लेंथ ही व्हिडिओच्या शेवटपर्यंत न्यायची आणि पहिल्या इमेजला क्लिक करून त्याची लेंथ ही पण शेवटपर्यंत न्यायची. अशी इथपर्यंत सेट करून द्यायची. त्यानंतर बॅक यायचं. त्यानंतर स्टार्टिंगच्या इमेजला क्लिक करून ॲनिमेशनमध्ये यायचं. ॲनिमेशनमध्ये आल्यावर क्लिक ओपनमध्ये हा इफेक्ट अप्लाय करून टाकायचा. त्यानंतर इफेक्टमध्ये यायचं. व्हिडिओ इफेक्टमध्ये आल्यावर खाली स्क्रोल करायचं आणि इथं दिसेल हालो ब्लर हा इफेक्ट अप्लाय करून टाकायचा. एकदा बॅक यायचं थोडं आणि व्हिडिओ इफेक्टमध्ये आल्यावर बॅक यायचं परत आणि व्हिडिओ इफेक्टमध्ये यायचं आणि व्हिडिओ इफेक्टमध्ये आल्यावर खाली स्क्रोल करायचं. हालो ब्लर हा इफेक्ट अप्लाय करून टाकायचा. त्यानंतर स्टार्टिंग ते एंडपर्यंत इथपर्यंत असा व्हिडिओ ॲड करून टाकायचा. त्यानंतर त्याच्या पुढच्या इमेजला क्लिक करून इफेक्टमध्ये यायचं. व्हिडिओ इफेक्टमध्ये आल्यावर खाली स्क्रोल करायचं. स्प्लिट फ्लिकर हा इफेक्ट अप्लाय करून टाकायचा. त्यानंतर त्याची लेंथ अशी इथं आणि इथपर्यंत ठेवायची. त्यानंतर त्याच्या पुढच्या इमेजला क्लिक करून ॲनिमेशनमध्ये यायचं आणि कॉम्बोमध्ये आल्यावर खाली स्क्रोल करायचं. स्लाइड अँड वेव्ह हा इफेक्ट दिसेल तो अप्लाय करायचा. त्यानंतर त्याच्या पुढच्या इमेजला क्लिक करून ॲनिमेशनमध्ये यायचं आणि डिस्ट्रॉय लेफ्ट हा इफेक्ट अप्लाय करायचा. त्यानंतर शेवटच्या इमेजला क्लिक करून ॲनिमेशनमध्ये यायचं. इनमध्ये आल्यावर रॉ व्हर्टिकल हा इफेक्ट अप्लाय करून टाकायचा. त्यानंतर बॅक यायचं. त्यानंतर आपला व्हिडिओ हा रेडी झाला आहे. एक्सपोर्टच्या बटन क्लिक करून व्हिडिओ हा एक्सपोर्ट करून घ्यायचा.